यहाँ पर रहने के लिए उनको जगह नहीं है, साथ ही साथ जो फूड उनको चाहिए जितने दिन वो रहेंगे वो उनको अवेलेबल नहीं होता है। मुलं स्वतः आवरून येतात, अशा वेळेस फक्त चहा बिस्किट खाऊन मुलं दुपार पूर्ण संध्याकाळपर्यंत राहायची. The food whichever has been provided, it has a lot of varieties like rice, dal, different type of bhaji, roti, khichdi, like lots of variety. Even in bhaji also we get lot of variety. पेशेंट का हम जब फीडबैक लेते हैं तो वो कहते हैं बहुत ही टेस्टी है। मैं स्पेशल थैंक देना चाहती हूँ अक्षय चैतन्य और केयर स्ट्रीम को। केअर स्ट्रीम कंपनीने आमच्याकडे योगदान दिलेलं आहे, त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्ते, मैं हूँ डॉक्टर संपदा संदीप संत, अधिष्ठाता यानी डीन रा पोद्दार वैद्यक महाविद्यालय और माँ पोद्दार वैद्यक रुग्णालय। और डेली यहाँ पर 1000 के ऊपर ओपीडी पेशेंट्स रहते हैं। तो मैक्स पेशेंट तो आजू बाजू के जो रूरल एरिया से पेशेंट आते हैं, साथ ही साथ उपनगर से जो पेशेंट आते हैं वहाँ पे बहुत ही पुअर पेशेंट होते हैं। पेशेंट आते हैं उनके लिए तो यहाँ पर ओपीडी में आईपीडी में उनको फैसिलिटी होती है जो कुछ भी फूड सप्लाई होता है उनको, लेकिन जो पेशेंट के साथ रिलेटिव्स आते हैं यहाँ पर रहने के लिए उनको जगह नहीं है, साथ ही साथ जो फूड उनको चाहिए जितने दिन वो रहेंगे, कुछ ट्रीटमेंट ये 10 डेज़ की होती है, कुछ 15 डेज की, कुछ 1 मंथ तक ट्रीटमेंट रहती है। उतने पीरियड में उन्हें यहाँ पर जो खाना चाहिए वो उनको अवेलेबल नहीं होता है। माझ्याकडचे जे विद्यार्थी येतात ते खूपच स्लम एरियातले आहेत. त्यांची बेताची अशी आर्थिक परिस्थिती आहे. त्यांचे आई वडील दोन्ही पालक हे सकाळी पहाटेच कामावरती निघून जातात, एकतर घरकाम करणाऱ्या स्त्रिया किंवा डेली विजेसवर काम करणारे हाऊसकीपिंगवाले पालक आहेत. शाळेचा वेळ सकाळचा असल्याने बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना घरून डबा आणणं शक्य होत नाही. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला डबा मिळेलच असं नसतं. बऱ्याच वेळा याचे परिणाम असं व्हायचे की विद्यार्थ्यांना सकाळी जेवण न मिळाल्यामुळे 10 वाजेनंतर विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीवर परिणाम व्हायचा. चलबिचल होणं, अस्वस्थ वाटणं, उपाशीपोटी मन न लागणं, या सर्व गोष्टी घडायच्या. त्यामुळे कुठंतरी शाळेचा निकाल, विद्यार्थी उपस्थिती व अन्य बाबींमुळे मध्ये आम्हाला अडचणी निर्माण होत होत्या. पहले बहुत प्रॉब्लम आता था यहाँ पर, लेकिन अभी 3 इयर्स से अक्षय चैतन्य संस्था के द्वारा हमें दोपहर का टाइमिंग और इवनिंग का जो टाइमिंग है वहाँ पर हर पेशेंट के साथ नियर अबाउट 150 to 200 पेशेंट के रिलेटिव्स यहाँ पर रहते हैं। तो उनको खाना सप्लाई यहाँ पर अक्षय चैतन्य के माध्यम से और केयर स्ट्रीम के माध्यम से हमें यहाँ पर हो रहा है। पेशेंट को जैसे खाना मिलना चाहिए जिस ढंग उस ढंग से हमें प्रिपरेशन वहाँ पर हमारे किचन में हो जाता है। लेकिन जो रिलेटिव्स है उनको भी हेल्दी मील मिलना बहुत ज़रूरी है। विटामिन्स भी हो, कार्बोहाइड्रेट भी हो, साथ ही साथ प्रोटीन्स भी हो, और थोड़ा टेस्ट के लिए अचार भी देते हैं। स्पेशल कुछ ऑकेजन होगा तो अलग ढंग का थोड़ा सा स्वीट भी वहाँ पर उनको अवेलेबल किया जाता है। तो जो डाइट भेजा जाता है उस डाइट में सब बातें इंक्लूड होती है। जेवणाचा दर्जा अतिशय उत्तम आहे. म्हणजे ह्या मुलांना घरी सुद्धा अशा दर्जाचं जेवण मिळू शकत नाही. अतिशय उत्तम दर्जाचं गरम गरम जेवण आणि पौष्टिकता त्याच्यामध्ये भरपूर असते. म्हणजे पौष्टिकतेचा विचार करून या मुलांचा वयाचा विचार करूनच अक्षय चैतन्य जेवण पाठवते. ही गोष्ट आम्हाला खरंच अतिशय आनंददायी वाटते. मुलं खूप हसतमुखाने शाळेत येतात, अभ्यास करतात, त्यांच्या अभ्यासातली रुची वाढली. याचा फायदा असा झाला की सकाळी 10 वाजेच्या आत मुलांना जेवण मिळू लागलं आणि मध्य सुट्टीमध्ये पोटभर जेवण केल्यानंतर मुलांचं मन अभ्यासामध्ये लागू लागलं. गळतीचं प्रमाण कमी झालं. विशेष करून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा झाला. In such cases, the free food really helps financially. It saves lots of money to the patient, and along with that, positive feelings that since my tummy is full now, so I don't need to worry much about myself, and I can give my full time to my patients. आमच्याकडे जे जेवण येतं ते अक्षय चैतन्य टीमकडून येतं आणि त्याच्यासाठी जे केअर स्ट्रीम कंपनीने आमच्याकडे योगदान दिलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप न्यूट्रिशियस फूड आणि विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि शारीरिक विकास होणारं हे जेवण खूप चांगलं असतं. त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानते. अक्षय चैतन्य आणि त्यांचे डोनर केअर टीम यांना मी धन्यवाद करतो, त्यांचे आभार मानतो की तुमच्या अन्नदान हे सगळ्यात मोठं दान असतं. तर मी त्यांना विनंती करतो की भविष्यातही या गोरगरिबांच्या मुलांसाठी अन्नदानाची सोय त्यांच्याकडून व्हावी आणि त्यांच्या शिक्षणामध्ये आपल्याकडून हातभार लागावा ही त्यांना मी विनंती करतो.